मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 मेचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड जरा उशिरा आला बरं का, पण आज अस्मिताच्या बाळाचं बारसं अप्रतिम दाखवलंय त्यांनी आणि त्यातनं अस्मिताला जो काही समजूतदारपणा आलाय ना प्रेक्षकांनो, काय सांगू. वा, मस्त एपिसोड आहे आजचा. सुरुवातीला त्यांनी दाखवलंय की अर्जुनला ते पॉडकास्ट पाहायचे असतात बेस्ट बाबा होण्याचे, पण सायलीला झोप आलेली असते. सायलीबाईचे आपल्या नखरे अप्रतिम येतं. काय शब्द वापरू होतो तुम्ही सांगा. सुरुवातीला आपण बघतोय सायली म्हणत असते, काय तुम्ही अजूनही ते पॉडकास्ट बघतायत. तर आता अर्जुन म्हणतो, अगं छान सांगतो हा माणूस पॉडकास्ट, तू बघतेस का, आपण एकत्र बघूयात. प्रेग्नन्सीमध्ये कसं वागायचं, बेस्ट बाबा कसं व्हायचं, अगदी सगळं शिकवतो हा माणूस. सायली म्हणते, पण मला काही गरज नाही हे पॉडकास्ट बघायची. इंटरनेटवरून मला ऐकायची गरज नाहीये माझ्या बाळाशी कसं वागायचं ते. उलट माझं मन मला जे सांगतंय ना तसंच मी वागणार आणि त्यावरच विश्वास ठेवेल. अर्जुन म्हणतो, बरं तू झोप, तू आराम कर आणि उद्या तयारी करायची आहे ना तुला बारशाची. मी हे बघून बघून झोपतो, कारण मला ना बेस्ट बाबा व्हायचंच आहे आणि व्हायचंच आहे, मी ते होऊन दाखवणारच आहे. सायली म्हणते, बरं ऐका, लवकर झोपा हां आज तुम्ही. आणि तसंही नाही म्हणलं तरी सगळ्यांनाच काम पडणार आहे उद्या. अर्जुन म्हणतो, बरं बरं 10 मिनिटं असं म्हणून तो आता ते पॉडकास्ट बघायला सुरुवात करतो. सायली त्याला म्हणत असते, तुम्ही मोठ्या आवाजात ऐकाल तर मला झोप येणार नाही. अर्जुन आता मोठ्याच आवाजात ऐकत असतो, तेव्हा सायली म्हणते, अहो आता त्या आवाजामुळे मला झोप नाही ना येणार. डोळे बंद करायची सोय आहे पण कान बंद करायची सोय नाहीये ना अजून. काय तो आवाज, अहो मला झोप येते ना. अर्जुन म्हणतो, सॉरी मी हेडफोनमध्ये ऐकतो, सॉरी. आता तो बिचारा हेडफोनमध्ये ऐकायला लागतो बरं का. सायलीला मोबाईलच्या ब्राईटनेसचा त्रास व्हायला लागतो. आता ती डोळे लावते आणि पुन्हा उघडून म्हणते, त्या अंधारात केवढा उजेड येतोय तुमच्या मोबाईलचा. थोडक्यात सांगायचं तर हिला काही त्याला ते मोबाईल पाहू द्यायचं नाहीये बरं का मंडळी, म्हणून तिला प्रत्येक गोष्टीमुळे इरिटेट होत आहे. सायली त्याला म्हणत असते, अंधार असला की प्रकाश डोळ्यात खुपतो ना, ते बॅड मोबाईल मॅनर्स आहेत सगळे नाही का, ते त्रास होते ना मला त्या मोबाईलच्या उजेडामुळे, ते बंद करा बरं आधी. मला झोपू देणार आहात की नाही तुम्ही. अर्जुन म्हणतो, बरं त्रास नको करून घेऊस, मी ब्राईटनेस 0 करतो, ब्राईटनेस 0 असं म्हणून त्या बिचाऱ्याने प्रत्येक शब्द झेललाय हो त्या सायलीचा. आता तो म्हणतो, झोप आता, गुड नाईट. बरं आता पुन्हा तो हेडफोनमध्ये ऐकायला लागतो, तर त्या रूमच्या शांततेमध्ये तिला हेडफोनच्या बाहेर आवाज यायला लागतो. अरे देवा, बायको काय लेवलवर चढू शकते नवऱ्याला ते आपल्याला कळतंय हा सगळा सीन बघून. कोणाकोणाच्या मनात हसू आला त्यांनी लाईक करायला विसरू नका. तर बघा आता अर्जुन आता तिच्याकडे बघायला लागतो, ती त्याच्याकडे सारखी बघत असते. अर्जुन म्हणतो, अशी का बघतेस तू, मी केलाय ना ब्राईटनेस कमी, हेडफोनमध्ये ऐकतोय, आता काय प्रॉब्लेम आहे तुला. सायली म्हणते, शांततेत पण त्या हेडफोनच्या बाहेर आवाज येतोय, तुम्ही झोपू देणार आहात की नाही मला. एका बाजूला सतत गजर लावायचे, लवकर उठ, लवकर वेळेत पाणी पी, आणि एका बाजूला हे असे पॉडकास्ट बघत सतत मला जागायला लावायचं, काय चाललंय तुमचं. अर्जुन म्हणतो, आता काय करू मग मी. सायली म्हणते, फोन ठेवा, झोपा म्हटलं ना. अरे देवा, तो लगेच बिचारा फोन ठेवतो आणि झोपतो. पण तो पण पूर्णाजीचाच नातू आहे बरं का. रात्री सायली झोपली की हा उठून बघत असतो सायली झोपली आहे की नाही. त्याला ते पॉडकास्ट पाहायचं असतं, म्हणजे पाहायचंच असतं, पण सायली त्याच्यावर कंटिन्यू वॉच ठेवून असते. सायलीचा दरारा आहे बाबा घरात. असतोच, प्रत्येक स्त्रीचा घरात दरारा असतोच. अर्जुनला आता ती ओरडते आणि म्हणते, झोपा म्हणलं ना, पुन्हा जागरण करू नका. अर्जुन पुन्हा हळूच उठत असतो आणि बघत असतो सायली झोपली आहे का. पण सायली त्याच्यावर लक्षच ठेवून असते, त्याला मोबाईल बघू द्यायचा नाहीये ना तिला म्हणून. तर एक छोटासा हा सीन त्यांनी सुरुवातीला दाखवलाय. तर आता आपण बघतोय सायलीबाई झोपल्या एकदाच्या, आणि आता पहाट झाली आहे आणि सकाळी आल्यात प्रतिमा आत्या बाळाच्या बारशासाठी आल्यात. छान नटून थटून आल्यात बरं का आत्याजी. मंडळी, घरात सण समारंभ म्हटलं ना की एक वेगळंच चैतन्य असतं नाही घरामध्ये. आज आमच्याकडे पण धोंडा आहे बरं का, आपण वेळात वेळ काढून तुम्हाला पटकन रिव्ह्यू देऊन टाकते. सगळी तयारी झाली आहे, आता आमचे नणंदबाई यायच्या बाकी आहेत फक्त. चला तर मग. आणि हो मंडळी, तुम्हाला एक विशेष सांगायचं राहिलंय. काल रात्री ना मी लोक नावाचं एक छान लोककला नाटक बघितलं बरं का. त्याचे फोटो मी तुम्हाला पोस्ट करेलच संध्याकाळपर्यंत. एकदम अप्रतिम नाटक आहेत. आपल्या सगळ्या सबस्क्रायबरपैकी जळगावला जे कोणी असतील ना, त्यांनी आज तिथे ते शो आहे, नक्की बघा संध्याकाळी. कुठे आहे काय आहे सोशल मीडियावर चेक करा आणि नक्की वेळात वेळ काढून त्या शोला जा. अप्रतिम, म्हणजे अंगावर काटा येईल, तुमच्या शहारा येईल असा हा शो आहे. काय एनर्जी आहे प्रेक्षकांनो त्या कलाकारांची. हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम. नक्की फोक लोक नावाचं नाटक बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा बघितल्यावर. अमरावती वगैरे त्यांचे दौरे आहेत, मी पोस्टमध्ये तुम्हाला कळवेल. नक्की जा आणि एन्जॉय करा. चला तर मग बघूयात प्रतिमा आत्यानी काय आणलंय बाळासाठी. आत्या आजी आल्या बाळाशी खेळतायत. अस्मिता म्हणते, रविराज काका नाही आला. मग प्रतिमा आत्या म्हणतात, अगं येणार आहेत ते, त्यांना महत्त्वाच्या कामासाठी पुण्याला जावं लागलं. येणार आहेत हां ते अस्मिता.
प्रतिमात्या आता बाळाचं कौतुक करत म्हणतात, मातृमुखी सदा सुखी, अगदी आईसारखंच दिसतं बाळ. मग आता प्रतिमात्या कल्पनाताईंना मदत करायला जातात. अर्जुन सायलीच्या मागे मागेच करत असतो. त्याने ते अलाराम लावलेत ना तिच्या पाणी पिण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी वगैरे. आता या प्रतिमात्याला ते आवाज येतो अलारामचा. मग सांगतात कल्पनाताई, अगं बाई सायलीच्या फोनचा अलाराम आहे, तिला आता पाणी प्यायचंय, पाणी पिण्याची वेळ झाली आहे ना. चैतन्य म्हणतो, बरं झालं अर्जुन ऑफिसच्या कामासाठी असे अलाराम लावत नाही, नाही तर माझी ड्युटी जरा जास्तीच वाढली असती. सगळेजण तयारी करतात बरं का बारशाची, कोणी काय करतंय कोणी काय करतंय, आणि अर्जुन सायलीच्या मागे मागे करतोय. अर्जुन आता सायलीला म्हणत असतो पाणी पी. सायली म्हणत असते नकोय मला पाणी, सध्या तहान नाही लागली आहे. अर्जुन म्हणतो अरे असं कसं, अलाराम वाजलाय ना, तुला पाणी प्यावंच लागेल. त्याने जबरदस्ती तिला पाणी पाजलंच. सायली ते आपलं वैतागून पिते आणि म्हणते झालं का समाधान तुम. अर्जुन म्हणतो हा आता कसं. त्याने जबरदस्ती तिला पाणी पाजलं. सायली आता वैतागून तो फोन सायलेंटवर ठेवते. अर्जुन विचार करतो, अरे बायको असं काय करते माझी. पण बायको तू किती फोन सायलेंटवर ठेव, पण तुझ्यासाठी अलाराम वाजणार म्हणजे वाजणार. या पठ्ठ्याने काय केलं प्रेक्षकांनो, इच अँड एव्हरीवन सगळ्यांच्या मोबाईलवरती अलाराम लावून दिला. बोलता बोलता उगं प्रतिमात्याकडे जातो. आत्याला म्हणतो आत्या फुलं काय छान आहेत ना गं. ए मम्मा कोणता हार करतेस. प्रत्येकाला बोलण्यामध्ये गुंतवतो आणि सगळ्यांच्या मोबाईलवर अलाराम सेट करून टाकतो बरं का. अर्जुनचं काम अजबच आहे बाबा. आता त्याने बोलता बोलता अस्मिताच्या बाळाचे पण फोटो काढले आणि अस्मिताच्या मोबाईलमध्ये पण अलाराम सेट केला बरं का. एवढंच नाही, त्या अश्विनच्या पण मोबाईलवर अलाराम सेट केला. प्रत्येकाशी आपला गप्पा हाणतो बरं का, आणि मोबाईलवर अलाराम सेट करतो त्यांच्या नकळत. प्रत्येकाचे पासकोड बरे माहिती आहे त्याला, लॉक कोड मोबाईलचे. असो, घरातल्यांपासून कोणी सिक्रेट लपून ठेवत नाही म्हणा असे. प्रतापराव म्हणत असतात अरे टाइमपास नका करू, आवरा लवकर लवकर. आता अश्विनला पण म्हणतो बघा, ए अश्विन ते बघ बरं इथे फुल लावायचं राहिलं, आणि त्याच्या नकळत त्याचाही मोबाईल घेतो आणि अलाराम लावतो. बरं त्या चैतन्याच्याही मोबाईलवर अलाराम लावतो. अर्जुनची कॉमेडी म्हणजे एक नंबर असते हा प्रेक्षकांनो. अर्जुनचे ते पहिले पहिले कॉमेडी सीन खरंच आपण मिस करतोय हा मंडळी. काय मस्त काम करतो ना हा कलाकार अमित भानुशाली. मला फार म्हणजे फार आवडतो हा हिरो. चला तर मग पुढे बघूया नेमकं झालं काय. अर्जुनने आता सगळ्यांच्या मोबाईलवरती अलाराम सेट केला आणि आता मनाशीच म्हणतो, बायको आता स्वतःची काळजी घेण्यासाठी अख्खं घर धावणार आहे तुझ्या पाठीमागे. इकडे आता प्रिया बघा कशी गोड गोड बोलते त्या कॉन्स्टेबलशी या सीनमध्ये. प्रिया म्हणत असते त्या कॉन्स्टेबलला, ताई पत्र लिहून झालंय ग माझं, यात कल्पना सुभेदारांचा पत्ता आहे. ए ताई आजच्या सुभेदारांच्या घरी हे पत्र पोहोचेल असं बघ. त्यावरती कॉन्स्टेबल म्हणते, इकडे काय सगळे तुझ्या बापाचे नोकर आहे का ग. ही कॉन्स्टेबल छान बोलते हा प्रेक्षकांनो. मग प्रिया म्हणते, अगं ताई असं का बोलतेस ग, किती गोड बोलते बघा ना स्वतःचं काम काढून घेण्यासाठी. ती बाई म्हणते, कॉन्स्टेबल बाई हे बघ हे पत्र जाण्यासाठी 8-15 दिवस लागणार आहे, सध्या नाही जमणार. त्यावर प्रिया म्हणते, असं नका करू ताई प्लीज प्लीज. 15 दिवस असं गरोदर बाईसाठी खूप मोठा काळ असतो. हे पत्र ना मी बाळाच्या आजीसाठी लिहिलंय हो, आणि तिला तिच्या नातवंडापासून इतके दिवस दूर नका ठेवू प्लीज प्लीज. अगं ताई असं करू नकोस. प्रिया त्या कॉन्स्टेबलला किती मस्का मारते बघा, आणि म्हणते की ताई तू मला ना याआधी खूप मदत केलीस ग, तुझ्या मदतीमुळेच मी हे सगळं करू शकले. तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीसारखे आहात, तुमचा आधार वाटतो मला. सॉरी या प्रेक्षकांनो, ती आहो जाहो घालतीये, चुकून अरे तुरे आलं माझ्या तोंडात. प्रिया म्हणत असते, असं काय करता, बाळाची मावशी बाळासाठी इतकं पण नाही करणार का. त्यावरती कॉन्स्टेबल म्हणते, तू काय आधी नाटक कंपनीत काम करत होतीस का ग. हे कोणालाही वाटेल प्रेक्षकांनो इतकं गोड बोलल्यावर. प्रिया म्हणते, नाही ग ताई हे नाटक नाहीये ग. अगं एका आईने ही घातलेली आर्त साथ आहे ग, एका आईने तिच्या बाळासाठी केलेली धडपड आहे ग, तिने एका बहिणीला मारलेली हाक आहे ग ताई, प्लीज प्लीज. असं म्हणून रडायला लागते प्रिया त्या कॉन्स्टेबल समोर. त्या म्हणतात, बरं ठीक आहे रडू नकोस, मी ना देते हे पत्र पाठवून, आजच्या आज जाईल ते. प्रिया लगेच म्हणते, थँक्यू ताई तुझे खूप उपकार आहेत. हे पत्र आजच्या आजच जातं बरं का मंडळी. नेमकं ते पत्र सायली घेते बहुतेक, आणि मला नाही वाटत इतक्या लवकर सुभेदारांपर्यंत प्रियाची प्रेग्नन्सीची न्यूज कळेल. तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा हां. प्रियाने फोन पण केलाय बरं का पूर्णाजीला, तो पूर्णाजीपर्यंत पोहोचलाय, पण पूर्णाजीच्या डोक्यात तो कितपर्यंत जाईल हे बघू पुढे काय होतंय. तर आता प्रिया हसायला लागते कॉन्स्टेबल गेल्यावर आणि म्हणत असते मनालाच, बाळाची मावशी एकदा का जेलमधून बाहेर पडले ना की हिला समोर पण उभी करणार नाही मी. पण हिच्या मदतीने आज सुभेदारांच्या घरात जो बॉम्ब फुटणार आहे ना, त्या बॉम्बचा आवाज इथपर्यंत येणार आहे, बम असं करून ती हातवारे करत असते आणि हसत असते प्रिया मनाशीच. बघा आता इकडे अस्मिताच्या बाळाचं बारसच दाखवलंय त्यांनी, पण मस्त दाखवलं मंडळी, कुठेच बोर झालेलं नाही आजच्या एपिसोडमध्ये. चैतन्य मुद्दाम गंमत करत म्हणतो की आता बघा बघा मी अस्मिताच्या बाळाचं नाव रिव्हील करणार आहे. सगळे ओरडत असतात, अरे नको नको करू. पण तिथे काहीच नाव लिहिलेलं नसतं अजून.
बाळाचं नाव छान ठेवलंय बरं का सायलीने, बघा थोड्याच वेळात कळणार आहे. अश्विन म्हणत असतो, अरे चैतन्य टाइमपास नको करू, मला माळा लावायला मदत कर बरं. मग आता प्रतिमा म्हणते, ए अस्मिता काय ठेवणार आहेस ग बाळाचं नाव? अस्मिता म्हणते, अगं आत्या मी नाही, मामी ठेवणार आहे बाळाचं नाव. मग प्रतिमा आत्या म्हणतात, काय ग सायली काय नाव ठेवणार आहेस तू? सायली म्हणते, आत्ताच नाही बरं आत्या, नाव ठेवल्यावर कळेल ना सगळ्यांना. अस्मिता म्हणते, अगो मला तरी सांग सायली. सायली म्हणते, सांगते ग अस्मिता तुला, तुझा तर हक्कच आहे. आता सायली अस्मिताच्या कानात नाव सांगते बरं का. अस्मिता ते नाव ऐकते आणि म्हणते, वा ग काय सुंदर नाव आहे ग, सुरेख नाव ठेवलंय. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता तू ना तुझ्या बाळाचं नाव ठेवायला योग्य माणसाची निवड केली आहेस बघ. सायली जे काय नाव ठेवेल ना ते सुंदरच असेल. पूर्णाजी तिथे नाही आहेत ना सध्या, म्हणून हे सायली सायली तिला म्हणून घेतात. तेवढ्यात सगळ्यांच्या मोबाईलवर एकसाथ अलार्म वाजतो. सगळेजण भांबावून जातात, हे काय कसले आवाज? सायली वैतागते बरं का आणि अर्जुनकडे अशी बघायला लागते कमरेवर हात ठेवून. प्रतापराव म्हणतात, हे काय नोटिफिकेशन आलंय आपल्याला, सायलीला अंड खायला द्यायचंय? प्रतिमा आत्या आणि कल्पनाताई म्हणतात, अगं बाई मला पण हेच नोटिफिकेशन आलंय. अर्जुन म्हणतो, ए बायको आता काय करशील, सांग सांग. सगळेजण बघायला लागतात या दोघांकडे. चैतन्याच्या मोबाईलवर पण वाजलाय बरं का. ॲट अ टाइम सगळ्यांच्याच मोबाईलवर अलार्म वाजलाय. प्रतिमा आत्या म्हणतात, कल्पना अगं आठवतं का तुला, अर्जुन जेव्हा तन्वीच्या खोडी काढायच्या ना तेव्हा तन्वी अशीच कमरेवर हात ठेवून वैतागून बघायची ना अर्जुनकडे, आठवतं का तुला? कल्पनाताई म्हणतात, अगं हो आठवतंय ना, माझ्या डोळ्यासमोर आत्ता लहानपणीचीच तन्वी आली बरं. प्रेक्षकांनो, आता सायली लहानपणीची तन्वी बनून फिरणारे वाटतं. प्रोमो आलाय तसा, एवढा काही मला आवडला नाही तो प्रोमो, पण नॉर्मल्स आहे. ओके, बघूया तसं पुढे काय घडणार आहे. मग आता कल्पनाताई असं म्हटल्या ही अस्मिता म्हणते, सायली आणि तन्वीमध्ये ना खूपच साम्य आहे, म्हणूनच पूर्णाजीला ना सायलीमध्ये तन्वीचा भास होतो. आता जेव्हा जेव्हा हे सगळे बोलत असतात ना तेव्हा तेव्हा सायलीला आश्चर्य वाटत असतं. कमाल आहे ना प्रेक्षकांनो या सुभेदारांची, या सुभेदारांना काही कळत नाही. असो, आता अर्जुन काय उत्तर देतो बघा त्यावर. अस्मिताने असं म्हटल्यावर तो म्हणतो, अगं ए अस्मिता ये असं काही नाही आहे, अगं सायली आणि तन्वी सेम वयाच्या आहे ना, म्हणून पूर्णाजीला वाटतं की हीच तन्वी आहे. आणि कमरेवर हात ठेवण्याची सवय बऱ्याच लोकांची असते. आणि तसंही मम्मा तुला आठवतं का, मी लहान असताना आपल्या शेजारचा सुमित यायचा आपल्या घरी, त्याच्या आणि माझ्या सवयी खूप सिमिलर होत्या. आम्ही दोघं एवढे सेम होतो ना की लोक आम्हाला ट्विन्स म्हणायचे, आठवतं का तुला? कल्पनाताई म्हणतात, हो आठवतं ना. आता पुन्हा एकदा अलार्म वाजतात सगळ्यांच्या मोबाईलवर बोलता बोलता. तेव्हा आता त्यावरती ड्रायफ्रूट खायचे असं नोटिफिकेशन आलेलं असतं. अश्विनच्या पण मोबाईलवर वाजतोय. तो म्हणतोय, काय आहे सगळं दादा, पुन्हा नोटिफिकेशन आले आणि सगळ्यांचे मोबाईल एकत्र वाजतात. अर्जुन म्हणतो, कारण माझी बायको ना स्वतःचा फोन इग्नोर करते म्हणून मी सगळ्यांच्या मोबाईलमध्ये रिमाइंडर लावलंय. चल बायको ड्रायफ्रूट खाऊन घे बरं. कल्पनाताई म्हणतात, अर्जुन छान शक्कल लढवलीस बाई सायली, आता तुला तुझी काळजी घ्यावीच लागणार. बरं जा बरं विमल, ड्रायफ्रुट्स घेऊन ये. आणि आता सायलीला अर्जुन जबरदस्ती ड्रायफ्रूट खायला घालतोच. सायली काय भाव खाते यार प्रेक्षकांनो, एवढा काळजी करतोय बिचारा, घ्यावी ना त्याची काळजी. आता लगेच सायली भाव खात असते तेव्हा अर्जुन म्हणतो, मम्मा डॅड सायलीला सांगा बरं, ती ऐकत नाहीये, माझं ड्रायफ्रूट पण खात नाहीये. सायली त्याच्याकडे रागाने बघत असते. कदाचित सायलीला थोडं इरिटेट होत असेल सगळ्यांसमोर अर्जुन अशी काळजी घेतोय म्हणून. प्रतापराव म्हणतात, सायली तुझा नवरा लाड करतोय ना तुझे, तर घे बरं लाड करवून. आणि आता चैतन्य म्हणतो, वहिनी अगं तुझं ते सगळं मॉर्निंगचे सगळे होऊन जाऊ दे, काय काय तुझे इव्हेंट्स आहेत, म्हणजे आम्ही तोपर्यंत तयाऱ्या करतो. आता सायली जबरदस्ती ड्रायफ्रूट खाताना दाखवली आहे. अर्जुन तिच्या समोरच उभा असतो, ती ड्रायफ्रुट्स खात नाही तोपर्यंत. इकडे आता सचिन वकिलाला भेटलाय बरं का प्रेक्षकांनो. त्याने आता नवीन वकील केलाय स्वतःच्या घटस्फोटाच्या हिअरिंगसाठी. आता त्या वकिलाशी तो बोलतोय. तो वकील म्हणत असतो, तुम्ही तुमचं एक्स्ट्रा मॅरेज अफेअर आहे हे तुम्ही स्वतःच कबूल केलंय, त्यामुळे तुमच्या बायकोकडे जर तुमच्या अफेअरचे पुरावे असतील तर ते तुम्हाला प्रॉब्लेम करू शकतात. म्हणजे तुम्हाला मागेल ती ॲल्युमिनी तुमच्या बायकोला द्यावी लागेल, म्हणजे पोटगी. त्यावर सचिन म्हणतो, मी माझ्या बायकोला एक फुटकी कवडी पण देणार नाहीये. ते वकील म्हणतात, हे कसं काय शक्य आहे? सचिन म्हणतो, हो शक्य आहे ना. आता सचिनने एक फाईल पुढे केली आहे त्या वकिलाच्या आणि म्हणतोय, गो थ्रू दिस. आता ते वकील ती फाईल चेक करतात. काय असतं त्यात काही कळलं नाही प्रेक्षकांनो मला. सचिन आता काय सांगतो त्या वकिलाला ऐका. वकील म्हणतो, तुमच्याकडे भरपूर पुरावे आहेत. त्यावर सचिन म्हणतो, या पुराव्याच्याच आधारे आपण आता ही केस जिंकायची आहे. अस्मिताच्या भावाला माझ्याकडे घटस्फोट मागितल्याबद्दल पश्चाताप व्हायलाच हवाय. मी सांगेन तशीच ही केस तुम्ही फॉलो करा. आता ही केस स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याकडे हा एक पुरावा आहे. त्याने एक पेनड्राईव्ह पुढे केलाय त्या वकिलाच्या आणि म्हणतोय, या पेनड्राईव्हमध्ये आता तो काय बोललाय ते म्यूट केलंय बरं का मंडळी. आणि पुढे तो फक्त एकच वाक्य बोलतो की तो अर्जुन सुभेदार आहे ना, तो काही घटस्फोटाच्या केस घेत नाही.
त्याच्या बहिणीसाठी तो ही केस घेणारच आणि ही केस त्याची पहिली आणि शेवटची हरलेली केस असेल. चला तर मग आपल्या प्लॅनप्रमाणे आपण कामाला लागूयात. वकील म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, सगळं माझ्यावर सोडा, मी असं अडकवेल ना त्या सुभेदारांना, तुम्ही बघतच राहा. सचिनने त्या पेनड्राईव्हमध्ये नको ती रेकॉर्डिंग ठेवली असणार, यात काही शंका नाहीये. तर बघूयात आता सचिन आणि अस्मिताच्या घटस्फोटाच्या हिअरिंगचं नेमकं पुढे काय होतं. आता बाळाचं नाव ठेवायचं कार्यक्रम सुरू झाला बरं का मंडळी. सायली आणि कल्पनाताई कोणी गोपाळ घ्या, कोणी गोविंद घ्या असं करत असतात. ते ऐकवलेलं नाहीये, पण मी तुम्हाला ते मनानेच सांगते. जनरली तीच प्रोसिजर असते ना बारशाची. सायली आणि कल्पनाताई बाळाला असं खालीवर करताय आणि सायलीने कुर्र करून ते बाळाचं नाव कानात सांगितलंय. आता सगळेजण तिला बुक्के मारत असतात पाठीवर. लगेच आता अर्जुन म्हणतो, अरे अरे माझ्या बायकोला मारू नका ना, का मारताय तुम्ही तिला. सायलीने जे नाव ठेवले ते तुम्हाला कळेलच थोड्याच वेळात. सगळे खूप आनंदात आहेत. अस्मिताच्या आनंदाचं तर विचारूच नका. आता अर्जुन म्हणत असतो, मारू नका ना सायली म्हणायला लागतो तो. लगेच म्हणतो, तन्वीला का मारताय तुम्ही, लागेल ना तन्वीला. पूर्णाजी समोर आहेत ना, म्हणून अर्जुनने लगेच तन्वी शब्द वापरलाय. मग पूर्णाजी अश्विनला म्हणतात, काय रे अश्विन, सगळे तुझ्या बायकोला मारताय तर तू काही बोलतच नाहीयेस, अर्जुनच बोलतोय. पूर्णाजीला असं वाटतंय ना प्रेक्षकांनो की तन्वी अश्विनची बायको आहे म्हणून त्या असं बोलल्या. आता अश्विन म्हणतो, हो पूर्णाजी, हो, मारू नका रे, कोणी माझ्या बायकोला मारू नका. अश्विन आपलं एक वाक्य बोलून टाकतो पूर्णाजीच्या समाधानासाठी. मग आता प्रतिमा आत्या म्हणतात, अरे अश्विन, रीत असते तशी. मग आता बघा कल्पनाताई म्हणतात, बाई तन्वी काय नाव ठेवलेस बाळाचं सांग तरी. मग सगळेजण खूप एक्सायटेड असतात. नाव काय आहे. सायली म्हणते, आपली अस्मिता कशी आहे, अगदी हसतमुख. कितीही दुःख असलं तरी आपल्या अस्मिताच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच जात नाही आणि या बाळाच्या येण्याने आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू कायम राहणार आहे आणि म्हणूनच बाळाचं नाव असणार आहे. आता तिथे जो पडदा आहे ना, तो पडदा सायलीने बाजूला केलाय आणि तिथे बाळाचं नाव आहे स्मित. स्मित म्हणजे स्मित, काय हास्य वगैरे म्हणतो ना स्मित, तसं त्यांनी स्मित हे नाव ठेवलंय. सगळेजण टाळ्या वाजवतात. अरे सरळ सोपे नाव का ठेवत नाही प्रेक्षकांनो, आजकाल कोणी वेगळाच ट्रेंड निघालाय हा बारशाचा. असो, आता पूर्णाजी म्हणतात, वा वा वा, छान नाव ठेवलंय. सायलीने जे नाव ठेवलंय ते सगळ्यांना खूप आवडलंय. पूर्णाजी म्हणतात, सुंदर नाव ठेवलंय बाळाचं. अस्मिता पण म्हणते, छान आहे ग तन्वी बाळाचं नाव. कल्पनाताई म्हणतात, बाई आम्हाला पण नसतं सुचलं हे नाव, खूपच सुरेख. मग आता पूर्णाजी म्हणतात, चला बारसं छान पार पडलं. बारशानंतर 1001 नामस्मरणाचा मी संकल्प केला होता जप करण्याचा. चला आता मी सुरू करते. चल ग विमल, मला सोड बरं. आता बघा विमल पूर्णाजीला सोडून येते खोलीमध्ये. जरा गडबड होते प्रेक्षकांनो माझी आज. असो, तर आता ही अस्मिता बघा. अस्मिता ना आता खूप भावूक झालेली असते प्रेक्षकांनो. सिंगल मदर होणं सोपं नाहीये. अस्मिता बाळाला म्हणत असते, किती गोड नाव मिळालं रे बाळा तुला. आता आपली फॅमिली आणि आपण, आता तुला कोणाची नजर लागणार नाहीये, तुझ्या बाबांची तर अजिबातच नाही, असं म्हणून ती बाळाला जवळ घेत असते. आता अर्जुन पटकन तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, अस्मिताई. अर्जुन म्हणत असं, अस्मिताई तुझ्यासाठी ना एक छान सरप्राईज आणलंय आम्ही, म्हणजे बाळासाठीच ॲक्च्युली. आता अस्मिता म्हणते, अरे तुम्ही एवढं सगळं करताय, अजून कशासाठी हे. त्यावर आता अर्जुन म्हणतो, तू माझी अस्मिताईच आहे ना, तू चक्क गिफ्टला नाही म्हणतेस. माझ्या अस्मिताईला तू किडनॅप करून ठेवलंयस का कुठे. माझ्या अस्मिताईला आण बरं समोर. काही काय अस्मिताई, अगं आमचा अधिकार नाही आहे का बाळावर. आता अस्मिता म्हणते, नाही रे अर्जुन, मला खरंच काही नकोय. बिचारी अस्मिता प्रेक्षकांनो परिस्थितीमुळे शहाणी झाली आहे, समजूतदार झाली आहे. सायली म्हणते, अस्मिता असं मामा मामीला लाड करण्यापासून थांबवायचं नाही असं नाही करायचं. त्यावर आता चैतन्य म्हणतो, मी काय म्हणतो, अस्मिताई भाव खाते का, खाऊ द्या, मला दाखवा बरं ते गिफ्ट. अर्जुन म्हणतो, घेऊन या रे ते गिफ्ट. आता ते अस्मिताने ते पाळणा मागवला होता ना बाळासाठी, तर तो पाळणा आणलाय बरं का अर्जुनने, आणि त्याच माणसाच्या हाताने आणलाय. त्या माणसाने अस्मिताचा थोडा इन्सल्ट केला होता ना, आता तो माफी मागतो बरं का अस्मिताची आल्या आणि म्हणतो, सॉरी ताई, मी तुम्हाला काल जरा जास्तीच. मग प्रतापराव विचारतात, अरे काय रे अर्जुन, हा काय प्रकार. मग अर्जुन सगळं सांगतो की काल अस्मिताने पैसे नसल्यामुळे तिने मागवलेलं हे पार्सल परत केलं होतं आणि हा माणूस जरा उद्धटसारखा बोलला होता ना तिला, एवढ्या मोठ्या बंगल्यात राहता आणि तुमच्याकडे पैसे नाहीये, म्हणून अर्जुन आणि सायलीने ते हेरलं. म्हणजे ते तिथेच होते दोघे जण आणि त्यांनी ते गिफ्ट परत आणलं. हे सगळं आपल्याला पुन्हा एकदा फ्लॅशबॅक ऐकवलंय बरं का. मग आता प्रतापराव म्हणतात, अच्छा असं झालं. तर आता त्यांच्या लक्षात येतं प्रेक्षकांनो, त्यांनी जे अकाउंट फ्रीज केलंय ते अनफ्रीज करतात आता. पण मस्त दाखवलाय हा सीन त्यांनी, बघा तर. सायली म्हणते, अस्मिता तू तेव्हा का नाही बोललीस हक्काने, तुला बाळासाठी काहीतरी घ्यायचंय म्हणून. अर्जुन म्हणतो, अस्मिताई तू आणि बाळ आमच्यासाठी महत्वाचे आहात आणि मी तुला रिक्वेस्ट करतोय की असं कधी काही वाटून घेऊ नकोस.
मग प्रतापराव पण म्हणतात, ए बेटा अस्मिता, हे बघ असं कधीही मनात आणू नकोस हां. तुझा हा बाप जिवंत असेपर्यंत कधी कुठलीच शंका मनात आणू नकोस. एखादी गोष्ट तुला वेळेत मिळेल की नाही असं कधीही वाटून घेऊ नकोस. आतापर्यंत तू ज्या लाडात वाढलीस ना बेटा, त्याच लाडात आणि कौतुकात स्मित पण वाढणार आहे पुढे. हे घर तुमचंच आहे बाळा आणि विसरू नको कधी हे. असं स्मिताला कसं तरी होतं. ती म्हणते, नाही डॅड असं नाहीये. सायली म्हणते, अगं अस्मिता, दुर्दैवाने कितीतरी आईबाप असे असतात की ज्यांना असं वाटतं की आपण मुलीचं लग्न लावून दिलं म्हणजे जबाबदारी संपली. पण तिचा नवऱ्याकडून, सासरच्यांकडून कितीही छळ असला ना आणि तिने घरी येऊन तिच्या आईवडिलांकडे तक्रार केली तरी आईवडील एवढंच म्हणतात, संसार आहे, भांड्याला भांडं लागतंच. पण अशा वेळेला त्या मुलींना किती त्रास होत असेल. खरंच आहे प्रेक्षकांनो, अस्मिता लकी आहे. अस्मिता तर सायली म्हणते, अस्मिता तुला असे आईवडील मिळालेत की ज्या संसारात तुला मान नाही तिथून ताठ मानेने बाहेर पड. खरंच. आणि असे खंबीर आईवडील तुझ्या पाठीशी असताना तू का डोळ्यातनं पाणी काढतेस. आता अस्मिताला पण खूप भावूक झाल्यासारखं झालंय बरं का. अस्मिता म्हणते, माझ्यासारखे आई बाबा आणि माझ्यासारखं माहेर सगळ्या मुलींना मिळो. खरंच सचिन सारख्या राक्षसापासून एकाही मुलीचा बळी जाणार नाही. चैतन्य जरा गंमत करत म्हणतो, अस्मिता ताईच्या डोळ्यातून आता 5.6 लिटर पाणी वाहिलंय बरं का. दाखवा तरी ते गिफ्ट, नाही तर मी घरी जाऊ का. अर्जुन त्याची गंमत करतो, जा रे जा, तुला जायचंय का घरी. चैतन्य म्हणतो, अरे नाही रे बाबा, नको नको, मी घरी नाही जात, पण तू प्लीज मला गिफ्ट दाखव. मग अर्जुन ते गिफ्ट ओपन करतो आणि त्यात तो पाळणाच असतो जो अस्मिताला घ्यायचा असतो. अस्मिताला ते माहिती असतं प्रेक्षकांनो की यात तेच असणार आहे. सगळेजण खूप कौतुक करतात त्या गिफ्टचं. अर्जुन म्हणतो, आवडलं की नाही अस्मिता. अस्मिताला ते गिफ्ट बघून खूप कौतुक वाटतंय बरं का. ती म्हणते, मला वाटलंच होतं, मला जे हवं तेच तुम्ही देणार. थँक्यू अर्जुन मामा, थँक्यू सायली मामी, असं ती म्हणते बरं का. आता पूर्णाजी तिथे नाही आहेत बरं का मंडळी. मग हे सगळे अस्मिताला म्हणजे सायली आणि अर्जुन अस्मिताला असे जवळ घेतात. मग प्रतापराव म्हणतात, खरं तर यात माझी चूक झाली आहे. मीच अस्मिताचं अकाउंट फ्रीज केलं होतं. सचिन अस्मिताच्या पैशाचा दुरुपयोग करत होता ना, म्हणूनच मी ते अकाउंट फ्रीज केलं होतं. पण नंतर ते माझ्याकडनं फ्री करायचं राहूनच गेलं. अस्मिता बाळा, म्हणजे तू काळजी करू नकोस हां. मी ते अकाउंट फ्री करायची प्रोसेस लगेच सुरू करतो. तुझ्या अकाउंटमध्ये पैसे सुद्धा मी डिपॉझिट करतो हां. आता अस्मिता छान उत्तर देते हां मंडळी. ती म्हणते, डॅड तुम्ही अकाउंट फ्रीज करा, पण त्यात फ्रीज करा, पण त्यात जास्ती पैसे टाकू नका. कल्पनाताई म्हणते, का गं अस्मिता. मग अस्मिता म्हणते, ते पैसे डॅडचे, पण ते मी आता मोजून मापूनच वापरणार आहे. माझ्या बाळाला मी आता माझ्या पैशावर वाढवणार आहे मम्मा. मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे. मी आत्तापर्यंत कुठल्या जगात होते कोणास ठाऊक. म्हणजे मी आतापर्यंत डॅडचे पैसे वापरत आले, सचिनचे पैसे वापरत आले, पण आता नाही. आता मला माझे पैसे कमवायचे आहेत आणि मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे. काहीतरी काम करायचं आहे मला. लवकरात लवकर मी काहीतरी काम शोधेलच. सायली म्हणते, अस्मिता छान निर्णय घेतलायस तू. आता तुझ्या शिक्षणाचा नक्कीच उपयोग होईल. खरंच प्रेक्षकांनो, असा निर्णय ना प्रत्येक मुलीने घेतलाच पाहिजे. आपण आपल्या पायावर खरंच उभं राहिलंच पाहिजे बरं का मंडळी. म्हणजे किती नाही म्हटलं ना तरी एक वेगळाच सेल्फ कॉन्फिडन्स आपल्याला येतो या सगळ्या गोष्टीमुळे. आपल्यात काही ना काही कला असते, त्या कलागुणांना कुठे ना कुठे आपण वाव दिला पाहिजे. काही ना काही करत राहिलं पाहिजे. योग्य वेळ आली ना की आपोआप सगळे मार्ग आपल्यासाठी खुले होतात. हे तितकंच खरं आहे. हे माझ्या बाबतीत तर खरंच झालंच आहे बरं का प्रेक्षकांनो. तर बघा, आता ह्या प्रतापराव म्हणतात, अस्मिता बेटा तुला हवं तेवढं उंच उडा, पण केव्हा थकलीस ना तेव्हा विश्राम घ्यायला आपलं घर आहे हे विसरू नकोस हं. त्यामुळे उडायची पण थांबू नकोस. अस्मिताला आता डोळ्यातनं पाणी आलंय बरं का. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता तू नोकरी कर, व्यवसाय कर, काहीही कर बेटा, आमचा तुला सपोर्ट असणारच आहे, काळजी करू नकोस. प्रतिमा आत्या म्हणतात, अस्मिता तुझ्या बाळाने तुला स्ट्रॉंग बनवलंय बरं का बेटा. कुठलंही बाळ त्याच्या आईबाबांमध्ये हे बदल घडवून आणतंच. आता अश्विनला हे सगळं ऐकून ऐकून कसं तरी होत असतं बरं का प्रेक्षकांनो. प्रतिमा त्या म्हणतात, अर्जुन सायलीला आता लवकरच कळणार आहे म्हणा. अश्विनला पण माहिती आहे ना प्रेक्षकांनो की प्रिया प्रेग्नंट आहे, पण त्याला किती नाही म्हटलं तरी ते एक्सेप्ट करता येत नाहीये. प्रतापराव म्हणतात, या घरात आता 2 नातवंड असणार आहेत. दोन्हीही नातवंड आपल्या सगळ्यांना बदलून टाकणार आहेत बरं का. सगळेजण स्माईल करतात, पण अश्विनला आता एकदम कसं तरी होतं आणि तो उठून उभं राहतो. त्याला आठवतं प्रियाने सांगितलंय त्याला की हे बाळ तुझंच आहे, तू होणारा बाबा आहे या बाळाचा. आता ते आठवल्यावरती एकदम हा अश्विन उठून उभं राहतो आणि म्हणतो, झालं असेल का कार्यक्रम, आता मी आता निघालोय, माझ्या रूममध्ये जातो पडायला, असं म्हणून एकदम नाराज होऊन तो तिथून निघून गेला बरं का. मग आता या प्रतापराव म्हणतात, अरे अश्विनला काय झालं अचानक, असा का गेला इथून हा. कल्पनाताई म्हणतात, नाही मान्य आहे प्रियामुळे तो जरा डिस्टर्ब आहे, पण आता तर आपण प्रियाचा विषय पण काढला नाही, मग काय झालं याच्या मूडला.
असं का अचानक गेला? मग अर्जुन म्हणतो, मम्मा काळजी नका करू, मी जाऊन बोलतो अश्विनशी. आता अर्जुन अश्विनच्या मागे मागे गेलाय बरं का प्रेक्षकांनो. या प्रियाच्या गरोदरपणाची न्यूज कधी आणि कशी कळेल सुभेदारांना, हे एक आता गौडबंगालच ठरलंय. तर बघा, आजचा हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. आता छान दाखवला ना प्रेक्षकांनो त्यांनी आजचा एपिसोड. आजच्या पूर्ण एपिसोडमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्ती कुठला सीन आवडला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मला आवडला हा आजचा एपिसोड. आता सायली बाळाला जवळ घेते आणि एपिसोड संपून जातो. आता पुढच्या प्रोमोत आपण बघतोय या प्रियाने पोस्टमनला पाठवलंय बरं का घरी. ते प्रियाचं जे गरोदरपणाचं पत्र आहे ना ते कल्पनाताईसाठी पोहोचलंय सुभेदारांकडे. कल्पनाताई ते पत्र घेणार असतात तेव्हा सायली म्हणते, थांबा आई, मी घेते ते पत्र. आणि आता सायलीने ते पत्र वाचलंय की नाही ते काही कळलं नाहीये प्रोमोमध्ये. पण आता पूर्णाजीला फोन आलाय प्रियाचा आणि पूर्णाजी फोन रिसीव्ह करतात. कल्पनाताईच्या मोबाईलवर आलेला असतो फोन, पण पूर्णाजी उचलतात. प्रिया तिकडनं म्हणते, मी प्रिया बोलते, तुझी तन्वी. अगं पूर्णाजी, मी गरोदर आहे. पूर्णाजीचा आवाज ऐकला बहुतेक प्रियाने आणि आता पूर्णाजीला चक्कर येते आणि पूर्णाजी खाली पडतात आणि सगळे सुभेदार टेन्शनमध्ये येतात. तर अशा घडणार आहेत पुढच्या एपिसोडमधल्या घडामोडी. आजचा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा. आणि जळगावचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी नक्की तिकीट बुक करा, मिळेल मे बी कदाचित. माहिती करून घ्या आणि फोक लोक या नाटकाला, या लोककलेला नक्की जा प्रेक्षकांनो. मी पोस्टमध्ये तुम्हाला त्याचे फोटो टाकेल, नक्की बघा. मंडळी पुन्हा भेटूयात उद्या पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या हा स्वतःची.